साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत। सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर मिरच्या भाजून घेतल्या, त्यानंतर कुकरमध्ये आपण 3 बटाटे टाकलेले, गॅसवर ठेवले, शिजवून घ्यायचे 10 मिनिटं। त्यानंतर साबुदाणे भिजत घालायचं 4-5 घंटे किंवा रात्री पण घालू शकतो। त्यानंतर शेंगदाणे खलबत्त्यात कुटून घ्यायचे व्यवस्थित बारीक। एकदा चेक करायचे व्यवस्थित झाले का तर। त्यानंतर लसण टाकले, आपण मिरच्या पण टाकले। जर उपवासाचे असेल तर लसण टाकायचं नाही, व्यवस्थित बारीक कुटून घ्यायचे। एकदा चेक करून पाहिजे बारीक झाली की व्यवस्थित चटणी। नंतर बटाटे शिजले का बघायचे एकदा। शिजवलेले बटाटे बाहेर काढून घ्यायचे, त्यांना त्याची साल काढून घ्यायची बटाट्याची। एका डिशमध्ये आपण पावशेर साबुदाण्यासाठी 3 बटाटे घेतलेले, व्यवस्थित स्क्रॅच करून घ्यायचे बारीक। त्यानंतर साबुदाणा मिक्स करायचा व्यवस्थित। व्यवस्थित असा मिक्स करून घेणे। एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स होण्यापर्यंत चम्मचने पण आपण मिक्स करू शकतो, हाताने पण करू शकतो। त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, चम्मचने पण मिक्स करू शकतो आपण आणि हाताने सुद्धा करू शकतो। एकजीव झाला पाहिजे असं मिक्स करायचं। त्यानंतर आपण जी कुटलेली चटणी आहे ती याच्यात मिक्स करायची आहे। चम्मचने मिक्स करा किंवा हाताने मिक्स करू शकतो। व्यवस्थित मिक्स करा एकजीव होईपर्यंत। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू शकतो आपण। व्यवस्थित मिक्स करा एकजीव होईपर्यंत। व्यवस्थित मिक्स तयार झाले मिश्रण। त्यानंतर आपण कढईत तेल टाकले, त्याच्यानंतर आपण वडे तयार करत आहे। वडे बनवून घ्यायचे एका साईडला, तोपर्यंत तेल गरम होते।
व्यवस्थित गोल करून थोडंसं दाबून असं मध्ये व्यवस्थित थोडेसे चपटे बनवून घ्यायचे, व्यवस्थित बनवून घेणे। असं गोल बनवून घ्यायचे अगोदर, जे करून व्यवस्थित आकार येईल आणि एकजीव जे की तुटणार नाही। आणि असं दाबायचं, चपट करायचं, व्यवस्थित असं साईडने पण दाबत राहायचं, जे की तुटणार नाही, व्यवस्थित होतील। आपण साबुदाणा वडे पहिले तयार करून घेतले आहे। वडे आपले तयार झाले आहेत आता, आणि तेल पण गरम झाले आहे। थोडंसं चेक करून पहा तेल गरम झालंय की नाही तर, आणि मग वडे टाका। एक साइड पूर्ण भाजून घ्या व्यवस्थित, लाल होईपर्यंत। त्यानंतर पलटी मारून दुसरी साइड भाजून घेणे। आता व्यवस्थित लाल होतीये, कलर पण येतोय ब्राऊन असं, आणि काढून घेणे मग तळण झाल्यावर। हे आपले साबुदाणा वडा तयार झालाय, छान पैकी लुक आलेला, आणि आपण त्याला डेकोरेशन पण छान प्रकारे केले। आपण पण करू शकता, एक 10 मिनिटात होतोय आणि छान पण चविष्ट होतोय। तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।